नमस्कार बाळांनो. तर चला आज नवीन एखादी कन्सेप्ट आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपल्याला काय बघायचं आहे, बॉन्ड एन्थाल्पी. ज्याचा सिम्बॉल या ठिकाणी काय लिहिलेलं मी, डेल्टा एच डिग्री. तर बॉन्ड एन्थाल्पी आपल्याला शिकायचं असेल थोडंसं आपण पाठीमागे जाऊ. याच्या अगोदर आपण एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन शिकलेलो आहोत. काय एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, त्या ठिकाणी आपण त्याचा सिम्बॉल केलेला होता डेल्टा. इथं होतं ॲटम आणि या ठिकाणी काय होतं, एच डिग्री. त्यासारखीच ही कन्सेप्ट आहे, मात्र थोडासा फरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कशामध्ये, बॉन्ड एन्थाल्पीमध्ये आणखीन एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनमध्ये. तर पहिला थोडंसं हे रिवाइंड करूया. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनमध्ये नेमकं आपण काय केलेलं, आपण त्या ठिकाणी काय केलेलं होतं, गॅस फॉर्ममधले मॉलिक्यूल घेतलेले. उदाहरणार्थ समजा मी इथं H2 हा गॅस फॉर्ममधला मॉलिक्यूल घेतला आणि ह्या मॉलिक्यूलला ब्रेक करून मला काय बनवायचे होते, ॲटम्स बनवायचे होते. कारण इथं आपण ॲटोमायझेशन म्हटलं म्हणजेच मॉलिक्यूलचं रूपांतर आपल्याला ॲटममध्ये करायचं होतं. तर याचं ॲटममध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय होतील, 2 हायड्रोजनचे गॅस फॉर्ममधले ॲटम मिळतील. आता हे करण्यासाठी आपल्याला तर काय करावं लागलं, H2 म्हणजे ॲक्च्युली काय असणार आहे, हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड असणार. म्हणजे हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करावा लागला आणि तो बॉन्ड ब्रेक करून आपण काय बनवले, हायड्रोजनचे ॲटम बनवलेले आहेत. म्हणजे इथं बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपण जी एनर्जी सप्लाय केलेली होती त्याला आपण काय म्हणत होतो, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. इथं पण तेच आपल्याला करायचं. इथं आपण काय बघणार आहे, कन्सेप्ट कोणते, बॉन्ड एन्थाल्पी. मात्र बॉन्ड एन्थाल्पीमध्ये आणि ॲटोमायझेशनमध्ये नेमका फरक काय बघा. इथं आपण जो मॉलिक्यूल घेतलेला होता, जे एक्झाम्पल घेतलेलो H2, हा मॉलिक्यूल कोणता होता, इट इज ए डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. कोणता, डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. डाय ॲटॉमिक म्हणजेच काय, ज्या मॉलिक्यूलमध्ये फक्त 2च ॲटम असतात. उदाहरणार्थ H2 असेल, Cl2 असेल, O2 असेल, HI असेल, HCl असेल, असे 2 ॲटमच असणारं जर मॉलिक्यूल असेल तर त्यावेळी त्याला काय म्हणलं जातं, डायॲटॉमिक मॉलिक्यूल. तसं जर का डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, त्या डायॲटॉमिक मॉलिक्यूलची जी काय असते बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय, डेल्टा एच डिग्री असते, ती एक्झॅक्ट इक्वल किंवा सेम असते. कशाला, त्या मॉलिक्यूलच्या एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनला. म्हणजे काय, डेल्टा ॲटम एच डिग्री. हे कुणासाठी कंडिशन आहे, जर मॉलिक्यूल कोणत्या प्रकारचं असेल, डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर. म्हणजे थोडक्यात आपण बॉन्ड एन्थाल्पी कशाला म्हणू शकतो, एखादा समजा आपण मॉलिक्यूल घेतला, जो मॉलिक्यूल गॅस फॉर्ममध्ये आहे, तो 1 मोल घ्यायचा. 1 मोल गॅस फॉर्ममधला असणारा जो मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलमधले बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी जी एनर्जी असणार आहे त्यालाच काय म्हणायचं आहे, बॉन्ड एन्थाल्पी म्हणायचं. म्हणजे पर्टिक्युलर एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला त्या ठिकाणी ब्रेक करायचा असतो. मग आता ही डायॲटॉमिकमध्ये जे काय बॉन्ड एन्थाल्पी असणार ते सेम कशाला असणार, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मात्र जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल आला, कोणत्या प्रकारचा, पॉलीॲटॉमिक जर मॉलिक्यूल आला तर मात्र हे असं रिलेशन येत नाही. आता याचं समजा आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल, आपण मिथेनचं एक्झाम्पल घेतलं. मिथेनचा फॉर्म्युला काय असतो, CH4. म्हणजेच काय, या ठिकाणी कार्बन हायड्रोजन म्हणजे एकूण CH चे किती बॉन्ड आहेत, 4 बॉन्ड आहेत. याची समजा फिजिकल स्टेट गॅस आहे. याच्यातले मला हे 4 बॉन्ड ब्रेक करायचे. किती बॉन्ड ब्रेक करायचे आहेत, 4 बॉन्ड ब्रेक करायचे. 4 बॉन्ड ब्रेक केल्यानंतर या ठिकाणी मला काय मिळणार, कार्बनचा 1 ॲटम मिळेल आणि 4 काय मिळतील, हायड्रोजनचे ॲटम मिळतील. तर या ठिकाणी 4ही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी आपण एनर्जी वापरणार, 4ही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी टोटल एनर्जी वापरणार त्याला आपण काय म्हणणार, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मात्र याच्यातला एक बॉन्ड, समजा हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे, या ठिकाणी लागणारी एनर्जी समजा उदाहरणार्थ आपण काय घेतली, डेल्टा H1 डिग्री घेतली. हा बॉन्ड ब्रेक झाला. पुन्हा इथला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी दॅट इज आपण डेल्टा H2 डिग्री घेतली. हा बॉन्ड ब्रेक झाला. त्यानंतर इथला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी दॅट इज डेल्टा H3 डिग्री. हा बॉन्ड ब्रेक झाला. त्यानंतर इथला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी डेल्टा H4 डिग्री. हा बॉन्ड ब्रेक झाला. तर इथं काय असतं, ज्यावेळी मॉलिक्यूल कोणता असतो, पॉलीॲटॉमिक असतो, तेव्हा ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत कोणत्या, डेल्टा H1 डिग्री, त्यानंतर डेल्टा H2 डिग्री, त्याच्यानंतर डेल्टा H3 डिग्री, त्याच्यानंतर डेल्टा H4 डिग्री, ह्या व्हॅल्यू सेम नसतात. ह्या व्हॅल्यू काय नसतात, सेम नसतात. कारण का, प्रत्येक बॉन्ड तोडायला वेगळी का एनर्जी लागते, कारण ते त्याच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवर काय असतं, डिपेंड असतं. त्यामुळे पहिल्यांदा समजून घ्या, जर डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्या डायॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये जी काय त्याची बॉन्ड एन्थाल्पी असते ती त्याची काय असते,
एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन असतं. आणि थोडक्यात बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे काय, 1 मोल गॅस फॉर्ममधल्या एखाद्या मोलिक्यूलमधला पर्टिक्युलर का विशिष्ट असा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे, बॉन्ड एन्थॅल्पी म्हणणार आहोत. आणि एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन काय, 1 मोल गॅस फॉर्ममधला जो काय मोलिक्यूल आहे त्या मोलिक्यूलमध्ये असतील ते सगळे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी टोटल एनर्जी, त्यालाच काय म्हणायचं आहे, एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. त्यामुळे इथं डायटॉमिकसाठी बॉन्ड एन्थॅल्पी आणि एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन का सेम आलं, कारण या ठिकाणी एकच आपल्याला बॉन्ड बघायला मिळतो. मात्र जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्या ठिकाणी मात्र त्या दोन गोष्टी काय असतात, वेगवेगळ्या असतात. चला तर हे आपण अजून थोडंसं डिटेलमध्ये समजावून घेऊ, म्हणजे आपल्या सगळ्या कन्सेप्ट काय होतील या ठिकाणी क्लिअर होतील. पहिल्यांदा डायटॉमिकसाठी घेतलं, फॉर डायॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त 2च ॲटम असतील अशा मॉलिक्यूलसाठी, उदाहरणार्थ मगाशी जे आपण सुरुवातीला एक्झाम्पल वापरले तेच वापरूया. H2 चा मॉलिक्यूल आहे, H2 हा गॅस फॉर्ममधला आहे, याला आपण ब्रेक केलं आणि 2 हायड्रोजनचे आपण काय मिळवले, ॲटम मिळवलेले आहेत. मात्र इथं एक लक्षात घ्यायचं, हे आपल्याला करायचं आहे कोणासाठी, तर टोटल 1 मोल तो सबस्टन्स असायला पाहिजे. एक मोलिक्यूल नाही, एक किती असणार आहे, मोल असणार. 1 मोल म्हणजे आपल्याला माहिती आहे, 1 मोल म्हणजे तो नंबर असतो, किती, अवोगॅड्रो नंबर किती असतो तो, 6.022 इंटू 10⁻23, म्हणजे एवढे मोलिक्यूल हायड्रोजनचे असणार आहेत. त्याच्यातले आपल्याला हे सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड काय करायचे, ब्रेक करायचे. जर आपण हायड्रोजन बद्दल घेतलं, हा आपल्याला हायड्रोजनचा काय करायचं असेल, बॉन्ड जर का ब्रेक करायचं असेल तर त्या या ठिकाणी किती एनर्जी सप्लाय करावं लागते, 436.4 किलो जूल. एवढी एनर्जी ज्यावेळी आपण काय करणार, 1 मोल हायड्रोजन गॅसमध्ये प्रोव्हाइड करणार, तेव्हा हायड्रोजन मधले ते सगळे बॉन्ड काय होतील, ब्रेक होतील आणि हायड्रोजनचे असे ॲटम्स मिळतील. याचा अर्थ काय, ह्या रिॲक्शनसाठी जी बॉन्ड एन्थॅल्पी असणार आहे ज्याला आपण कसं येणार, डेल्टा, त्यानंतर H डिग्री, आपण कुणामधले बॉन्ड ब्रेक केलेत, हायड्रोजन मधले बॉन्ड ब्रेक केले. त्यामुळे इथं काय लिहायचं आहे, H बॉन्ड H इज इक्वल टू किती आहे ते, 436.4 किलो जूल पर मोल. हे झालं पहिले एक्झाम्पल. सेकंड समजा आपण एक्झाम्पल घेतलं क्लोरीनसाठी. क्लोरीन हा डायटॉमिक मॉलिक्यूल आहे गॅस फॉर्ममधले, त्याच्या 1 मोलमधले आपण त्याच्यातले बॉन्ड ब्रेक केलेत तर क्लोरीनचे असे काय मिळतील, ॲटम्स मिळतील. म्हणजे आपल्याला हे बॉन्ड ब्रेक करायला लागणार आहेत 1 मोल Cl2 मधले. ते बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी आहे ती किती असते, 242.7 किलो जूल पर मोल. याचा अर्थ काय, ह्या फॉर्मेशनसाठी जे काय असणार आहे, डेल्टा H डिग्री, कुठला आपण बॉन्ड ब्रेक केला, कशामधला, क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक केला, तर त्या ठिकाणी किती व्हॅल्यू आली, 242.7 किलो जूल पर मोल. हे झालं क्लोरीन मधले जर आपण बॉन्ड ब्रेक केले तर. समजा आपण 2 वेगळ्या एलिमेंटचे ॲटम करून, समजा तो डायटॉमिक मॉलिक्यूल असेल, उदाहरणार्थ HCl, 2च ॲटम, म्हणजे हे सुद्धा कशामध्ये आलं, डायटॉमिक मध्ये आलं, मात्र आपण एलिमेंट वेगळी घेतली. हे गॅस फॉर्म मध्ये असेल, याच्यातला आपल्याला बॉन्ड ब्रेक करायचा. बॉन्ड ब्रेक केल्यानंतर काय मिळणार आपल्याला, हायड्रोजनचे एक ॲटम मिळतील आणि क्लोरीनचे ॲटम मिळतील. तर हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी काय लागणारी एनर्जी आहे ती किती असते, 431.9 किलो जूल पर मोल. याचा अर्थ काय, बॉन्ड एन्थॅल्पी जी असणार आहे कशामधली, H आणि Cl मधली, ती किती असते, 431.9 किलो जूल पर मोल. तर याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की बॉन्ड एन्थॅल्पी कुणाला म्हणायचं आहे, 1 मोल गॅस फॉर्म मधल्या मॉलिक्यूल मधले पर्टिक्युलर बॉन्ड किंवा पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी जी एनर्जी असते त्या एनर्जीलाच काय म्हणायचं आहे, बॉन्ड एन्थॅल्पी म्हणायचं आहे. आणि बॉन्ड एन्थॅल्पी ही प्रत्येक बॉन्डसाठी वेगवेगळी असते. कारण हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी वेगळी मिळाली, क्लोरीनसाठी वेगळी मिळाली, HCl साठी वेगळी मिळाली. कारण का, प्रत्येक बॉन्डची स्ट्रेंथ, ताकद काय असते, वेगवेगळी असते. त्याच्यामुळं बॉन्ड एन्थॅल्पी सुद्धा प्रत्येक बॉन्डसाठी बदललेली आपल्याला बघायला मिळते. आता पुढे जाऊ थोडंसं. आता बघितलं आपण डायटॉमिक मॉलिक्यूल असेल तर कसं करायचं, जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर काय. ही कन्सेप्ट थोडीशी ॲडव्हान्स आहे. थोडंसं अगोदरचं सिम्पल होतं,
थोडासा तुम्हाला एक्स्ट्राचा विचार इथं करावा लागेल. कोणासाठी? फॉर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. जर कोणता असेल? फॉर पॉलीॲटॉमिक. पॉलीॲटॉमिक म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा काय असतात? जास्त ॲटम असतात असा मॉलिक्यूल पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. त्याचं आपलं जनरल किंवा कॉमन एक्झाम्पल आपण H2O घेऊ शकतो. H2Oचं आपण एक्झाम्पल घेतलं, HOH, दॅट इज H2O. फिजिकल स्टेट मात्र याची गॅस पाहिजे. H2O स्टँडर्ड स्टेट त्याची जरी लिक्विड असेल तर इथं बॉन्ड एन्थॅल्पी काढताना लक्षात घ्यायचं आहे ते कंपाऊंड आपल्याला गॅस फॉर्ममध्ये घ्यावं लागतं. म्हणजे आपण H2O गॅस फॉर्ममध्ये घेतला, पहिल्यांदा मला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल, बरोबर. हा बॉन्ड जर मी ब्रेक केला तर पहिल्यांदा मला या ठिकाणी मिळणार का? इकडं काय मिळेल? एक मिळेल H गॅस फॉर्ममध्ये आणि दुसरं काय मिळणार आहे? OH, ते सुद्धा गॅस फॉर्ममध्ये. परत पुढे जाऊन मला O आणि H मधला बॉन्ड ब्रेक करायला पाहिजे. मी परत O घेतलं, H घेतलं, बरोबर. हा बॉन्ड पण मला ब्रेक करायचा आहे. हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर मला परत काय मिळणार? H मिळणार गॅस फॉर्ममधलं, त्यानंतर दुसरा O मिळणार गॅस फॉर्ममधलं. मग मी आता हे एकत्रच दाखवतो. समजा हे आपण H2 घेतलं, H2O गॅस फॉर्ममध्ये आहे. हा पहिला बॉन्ड जर का H2 मधला ब्रेक करायचा असेल तर त्या ठिकाणी एनर्जी किती लागते? 499 किलो जूल पर मोल. पहिला बॉन्ड म्हणजे हा जो आपण अगोदर दाखवला तो बॉन्ड ब्रेक करायचा झाला तर 499 किलो जूल एवढी एनर्जी लागते. राहिलेला हा दुसरा बॉन्ड जर आपल्याला ब्रेक करायचा असेल, हा पहिला बॉन्ड आपण ब्रेक केला, किती एनर्जी वापरून? 499 किलो जूल पर मोल वापरली. दुसरा बॉन्ड ब्रेक करायसाठी एनर्जी लागते 428 किलो जूल पर मोल. हा पण बॉन्ड काय होतो? ब्रेक. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, इथं दोन्ही ठिकाणी बॉन्ड कुणामध्ये होता? ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्येच होता. तो पण वॉटरमध्ये होता. वॉटरमधल्या ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड जरी असला तर पहिला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी आणि दुसरा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी वेगवेगळी आहे. कारण का? बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी ही त्या बॉन्डच्या एन्व्हायरमेंटवर डिपेंड असते. म्हणजे त्याच्या आजूबाजूला काय कंडिशन आहे, त्याच्या आजूबाजूला कोणकोणते ॲटम आहेत, कोणकोणते बॉन्ड आहेत, याच्यावरती काय होते? चेंज होते. त्यामुळं अगोदरचं एन्व्हायरमेंट आणि नंतरचं एन्व्हायरमेंट बदलल्यामुळं ही व्हॅल्यू काय झाली? बदलली. आणि असे बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? दोन कशाचे ॲटम मिळालेत? हायड्रोजनचे ॲटम मिळाले. एक कशाचा ॲटम मिळाला? ऑक्सिजनचा ॲटम मिळाला. मग आता नेमकी आपल्याला बॉन्ड एन्थॅल्पी जर का लिहायची असेल म्हणजे डेल्टा याची डिग्री कुणासाठी? ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या बॉन्डसाठी. तर नक्की करायचं काय? इथली व्हॅल्यू वेगळी आहे, इथली व्हॅल्यू वेगळी आहे. अशा वेळी कोणती कन्सेप्ट वापरायची? ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. काय वापरायचं? ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. म्हणजे या दोन बॉन्ड एन्थॅल्पीचं ॲव्हरेज काढायचं. म्हणजे किती येईल बघा. काय करायला पाहिजे आपल्याला या ठिकाणी? 499 पहिला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, दुसरं 428. टोटल बॉन्ड आपण ब्रेक केले 2, त्यामुळे याला डिवाइड करायचं आहे 2 न. याची बेरीज येते 927. डिवाइड बाय काय होईल? 2 होईल. आणि याचं आन्सर किती येईल? 463.5. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतोय? H2 मध्ये जो कोणता बॉन्ड आपल्याला ब्रेक करायला लागणार? O आणि H मधला जो काय बॉन्ड ब्रेक करायला लागणार त्या बॉन्डची एन्थॅल्पी किती असणार आहे? 463.5 किलो जूल पर मोल. म्हणजे एक आपण लक्षात ठेवायचं, जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर प्रत्येक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी वेगवेगळी लागते. मात्र आपण घेत असताना पर्टिक्युलर कोव्हॅलेंटची जर का एनर्जी तिथे लिहायची असेल तर ती आपल्याला ॲव्हरेज फॉर्ममध्ये घ्यावी लागते आणि तीच आपण त्या कॅल्क्युलेशनसाठी वगैरे वापरायची असते. अजून एक आपण याचं एक्झाम्पल बघूया. कशाचं? समजा आपण मिथेन घेतला तर मिथेनमध्ये बॉन्ड एन्थॅल्पी नक्की किती येते? मिथेनमध्ये जर आपण याच्या अगोदर एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशनमध्ये बघितलं तर एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशनमध्ये मिथेनसाठी किती होती किंमत? ती 1665 किलो जूल. किती? 1665. काय होत होतं? एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आपल्याला इथे काय करायचं आहे? मिथेनमध्ये कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जे काय बॉन्ड एन्थॅल्पी आहे ती बॉन्ड एन्थॅल्पी फाइंड आउट करायची. मिथेनचा फॉर्म्युला असतो CH4. मी तर असं ते प्लेन फॉर्ममध्ये स्ट्रक्चर काढतो ज्याच्यामध्ये सेंटरला कार्बन येईल, चार बाजूला 4 हायड्रोजन त्याला जॉईन असतील. जी फिजिकल स्टेट समजा आपण गॅस लिहिली. मला काय करायचे आहेत? मी तो पण गॅस इथे कॅन्सल करतोय. मला याच्यातले बॉन्ड काय करायचे आहेत? ब्रेक करायचे. हा पहिला मी बॉन्ड ब्रेक करायला घेतला. पहिला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी या ठिकाणी एनर्जी समजा किती लागते? 427 किलो जूल एवढी लागते.
हा बॉन्ड ब्रेक झाला. पुन्हा हा बॉन्ड ब्रेक करायला घेतला, सेकंड बॉन्ड ब्रेक करायला घेतल्यानंतर त्या ठिकाणी एनर्जी लागली 439 किलो जूल, हा बॉन्ड ब्रेक झाला. त्यानंतर थर्ड बॉन्ड मला ब्रेक करायचा आहे. हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी या ठिकाणी एनर्जी मी किती सप्लाय केली, 452 किलो जूल पर मोल, हा बॉन्ड पण ब्रेक झाला. आणि हा लास्ट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मी इथे किती एनर्जी सप्लाय केली, 347 किलो जूल पर मोल. मग आता इथं 4 बॉन्ड कार्बन हायड्रोजनमधले ब्रेक झालेत. मग आपल्याला या ठिकाणी काय काढायचं असेल, डेल्टा एच डिग्री म्हणजेच का बॉन्ड एन्थाल्पी कशामधले, कार्बन आणि हायड्रोजन. तर काढायचं कसं, मी मगाशी म्हटलं पॉलीॲटॉमिक जर का मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी वेगवेगळी असते. कारण तर एन्व्हायरमेंटल काय असतं ते स्ट्रेंथ त्या बॉन्डची डिपेंड असते आणि एन्व्हायरमेंटनुसार स्ट्रेंथ बदलते आणि स्ट्रेंथ बदलली की लागणारी एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी बदलणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, हे बॉन्ड सगळा ब्रेक केलेत, एक काय तयार होईल, कार्बनचा ॲटम गॅस फॉर्ममध्ये, त्याचबरोबर 4 ॲटम कोणाचे तयार होतील, हायड्रोजनचे, ते सुद्धा कोणत्या फॉर्ममध्ये असतील, गॅस फॉर्ममध्ये. मग आता इथं नेमकी व्हॅल्यू 427, 439, 452 की 347 लिहायची. तर मगाशी म्हटलं तसं या चारींचं आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, ॲव्हरेज काढावं लागेल. आणि जे त्याचं ॲव्हरेज असणार आहे ते ॲव्हरेज म्हणजे काय, या ठिकाणी कार्बन हायड्रोजनची बॉन्ड एन्थाल्पी असणार. जर आपण ॲव्हरेज काढायचं म्हटलं तर आपल्याला बेरीज करत घ्यायला पाहिजे. किती, 427 प्लस 439 प्लस 452 प्लस 347, ह्या सगळ्याची जर आपण बेरीज केली तर किती येते, 1665 किलो जूल पर मोल. आणि ही व्हॅल्यू आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, म्हणजे ॲटम बनवण्यासाठी लागणारी ही एन्थाल्पी होती. आपल्याला शोधायचं काय, बॉन्ड एन्थाल्पी. टोटल इथं कार्बन हायड्रोजनमध्ये बॉन्ड किती होते, 4 बॉन्ड होते. म्हणजेच ही जी काय एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आहे त्याला आपल्याला 4 ने डिवाइड करायला पाहिजे, कारण सगळे सेम टाईपचे बॉन्ड होते. म्हणून बॉन्डचा टाईप जर बदलला तर डायरेक्ट डिवाइड करायचं नाही. म्हणजे इथं याला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर याचा आन्सर किती येतं, 416.25 किलो जूल पर मोल. म्हणजे याचा अर्थ काय, मिथेनमधला 1 मोल मिथेनमधला जर आपल्याला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायचं असेल तर त्या ठिकाणी 416.25 किलो जूल एवढी हीट वापरावी लागेल. ही काय कन्सेप्ट होती ते आपल्याला समजलं. आता याची डेफिनेशन करायची असेल तर आपण मगापासून 2 वेळा डेफिनेशन रिपीट केलेली होती. परत एकदा बघा काय होईल डेफिनेशन, एन्थाल्पी चेंज, एन्थाल्पी चेंज, एन्थाल्पीमध्ये हीटमध्ये झालेला बदल, रिक्वायर्ड टू कशासाठी गरजेचा आहे तो, टू ब्रेक, काय ब्रेक करण्यासाठी, टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड. हा वर्ड महत्वाचा आहे. काय कशासाठी गरजेचा आहे, रिक्वायर्ड कशासाठी आहे, ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड. कशामधला, इन 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स. 1 मोल काय करायचं आहे, गॅस फॉर्ममधला सबस्टन्स घ्यायचा आहे, त्याच्यामधले बॉन्ड ब्रेक करायचे आहेत. आणखीन तयार काय होणार, टू फॉर्म काय होणार, गॅसियस ॲटम्स. 1 मोल गॅस फॉर्म मधल्या मोलिक्यूल मधले विशिष्ट असे कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी, आवश्यक असणारी, आपण पुरवणारी जी एनर्जी असणार, जी एन्थाल्पी असणार, त्या एन्थाल्पीला म्हणायचं आहे बॉन्ड एन्थाल्पी. ठीक आहे, बॉन्ड एन्थाल्पी काय ते आपण समजून घेतलं, त्याची डेफिनेशन काय ते बघितलं. आता नेमकं याचा यूज कसा करायचा, कारण जो पण तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन समजणार नाही, ॲप्लिकेशन करता येणार नाही, तो पण ह्या कन्सेप्टचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तर त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं यासाठी आपण एक्झाम्पल इथे घेऊया आणि एक्झाम्पलमध्ये त्याचं ॲप्लिकेशन नेमकं कसं होतं ते आपण फाइंड आउट या ठिकाणी करू शकतो. तर बघा आता इथं मी काय घेतलं, रिॲक्शन कशी केली, H2 हा गॅस फॉर्ममध्ये आहे, याची रिॲक्शन केली I2, हा सुद्धा गॅसमध्येच आपल्याला पाहिजे. इथं तयार करायला 2HI जे पण गॅस फॉर्ममध्ये होतं. आता इथं जो बॉन्ड असणार आहे तो कोणामध्ये असणार आहे,
हायड्रोजन हायड्रोजनमध्ये. इथं बॉन्ड असणार तो कुणाचा असणार आहे, आयोडीन आयोडीनमध्ये. इथं बॉन्ड कुणाचा असणार आहे, हायड्रोजन आयोडीनमध्ये. आणि ह्या प्रत्येक बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी फिक्स असते आणि आपल्याला याच्या व्हॅल्यू न्यूमरिकलमध्ये दिल्या जातात. म्हणजे बॉन्ड एंथॅल्पीच्या जर आपल्याला व्हॅल्यू माहीत असतील तर त्याच्यावरून आपण रिॲक्शनची एंथॅल्पी काढू शकतो. मग आता रिॲक्शनची एंथॅल्पी कशी काढायची आहे बघा. तर एंथॅल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा आर एच डिग्री, जे रिॲक्टंट आहेत त्यांच्या बॉन्ड एंथॅल्पीची बेरीज करायची. कुणाची बॉन्ड एंथॅल्पीची, पहिला रिॲक्टंट कोणता आहे, हायड्रोजन आहे. म्हणजे आपण इथे कसं लिहू शकतोय, डेल्टा एच डिग्री कुणासाठी आहे, हायड्रोजन हायड्रोजन प्लस काय होईल, प्लस काय होईल या ठिकाणी, डेल्टा एच डिग्री आयोडीन आयोडीन मायनस 2 इंटू डेल्टा एच डिग्री एच आय. म्हणजे आपण जे रिॲक्टंट होते त्या रिॲक्टंटच्या बॉन्ड एंथॅल्पीची बेरीज केली आणि त्याच्यातून प्रोडक्टची बॉन्ड एंथॅल्पी काय केली, मायनस केली. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतं, एंथॅल्पी ऑफ रिॲक्शन बघायला मिळते. म्हणजे आता याच्यावरून फॉर्म्युला कसं तयार होईल, एंथॅल्पी ऑफ रिॲक्शनसाठी डेल्टा आर एच डिग्री इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा एच डिग्री. डेल्टा एच डिग्री हा सिम्बॉल कुणाचा आहे, बॉन्ड एंथॅल्पीचा सिम्बॉल आहे. कुणामधले बॉन्ड असतात हे, कुणाचे बॉन्ड एंथॅल्पी घ्यायच्या, रिॲक्टंट्स, मायनस काय होणार, समेशन ऑफ पुन्हा एकदा बॉन्ड एंथॅल्पी डेल्टा एच डिग्री कुणाचं घ्यायचं आहे, फॉर ए प्रोडक्ट्स. तर अशा वेळी तुम्हाला याच्यातले ह्या व्हॅल्यू दिल्या जातील, ह्या व्हॅल्यू दिल्या जातील, तुम्हाला ही किंमत विचारली जाईल. म्हणजेच काय, एखादी कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला त्या फॉर्म्युल्यामध्ये मिसिंग असणार आहे ती व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली जाते. हे आपण एक एक्झाम्पल घेतलं. समजा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन समजून घ्यावे की हा फॉर्म्युला नेमका ॲप्लिकेबल कसा होतो. समजा मी रिॲक्शन घेतली काय, N2H4 प्लस फिजिकल स्टेटची गॅस प्लस H2 सुद्धा गॅसमध्येच आहे. तर तयार का होतं, 2NH3. आपल्याला इथं पहिल्यांदा किती बॉन्ड आहेत आणि कोणकोणते बॉन्ड आहेत ते पहिला कळलं पाहिजे. जर आपण हे असं स्ट्रक्चर काढलं तर आपल्याला बॉन्ड कळतात बघा. नायट्रोजन नायट्रोजन, या नायट्रोजनला 2 हायड्रोजन जोडलेले आहेत, त्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन जोडलेले आहेत. म्हणजे काय झालं, N2H4 प्लस इथं हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे. राईट साईडला काय 2, नायट्रोजनला 3 काय जोडलेले आहेत, हायड्रोजन जोडलेले आहेत. आता इथं कोणकोणत्या टाईपचे बॉन्ड आहेत बघा. एक बॉन्ड कशामध्ये आहे, नायट्रोजन हायड्रोजनचा एक टाईप, दुसरा नायट्रोजन नायट्रोजनमध्ये बॉन्ड आणि तिसरा हायड्रोजन. 3च टाईपचे बॉन्ड आहेत. कोणकोणते, एक नायट्रोजन हायड्रोजनमधला बॉन्ड, दुसरा हायड्रोजन हायड्रोजनमधला बॉन्ड आणि तिसरा नायट्रोजन नायट्रोजनमधला बॉन्ड. 3च टाईपचे बॉन्ड आहेत. इथं नायट्रोजन नायट्रोजनमधला बॉन्ड हा बघायला मिळाला. या ठिकाणी नायट्रोजन हायड्रोजन असेल किंवा इकडं नायट्रोजन हायड्रोजन असेल तो या ठिकाणी बघायला मिळाला. आणि तिसरा कोणता, हायड्रोजन हायड्रोजन. मग आता याच्यासाठी मगाचा फॉर्म्युला कसा वापरायचा बघा. आपल्याला काय काढायचं आहे, डेल्टा आर एच डिग्री बरोबर, तर रिॲक्टंट कोणते आहेत, N2H4 आणि H2. आता N2H4 मध्ये नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड 4 आहेत, 1 2 3 4. म्हणजे काय होईल, 4 पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, 4 इंटू डेल्टा एच डिग्री. कोणता बॉन्ड आहे तो, नायट्रोजन हायड्रोजन. तो आपण समजा ब्रॅकेट मी असं करतोय, तर स्मॉल ब्रॅकेट घेतो, कुठलं, नायट्रोजन हायड्रोजन. किती बॉन्ड टोटल, 4. म्हणून 4 इंटू त्या बॉन्ड एंथॅल्पीला मल्टिप्लाय केलं, प्लस अजून इथं बॉन्ड कोणता आहे, नायट्रोजन नायट्रोजन मध्ये सुद्धा बॉन्ड आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतोय, डेल्टा एच डिग्री कुणासाठी येणार, हे नायट्रोजन नायट्रोजन प्लस रिॲक्टंटमध्ये अजून हा एक राहिला, इस काय डेल्टा एच डिग्री कुणासाठी, हायड्रोजन हायड्रोजन. हे सगळं झालं रिॲक्टंट बॉन्डच्या ज्या काही एंथॅल्पीज आहेत त्यांची बेरीज, मायनस प्रोडक्टमध्ये. आता बघा नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड एका मॉलिक्युलमध्ये अमोनियाच्या 1 2 3 बॉन्ड आहेत आणि मॉलिक्युल अमोनियाचे 2 आहेत. म्हणजे 3 into 2 किती झालेत, 6 बॉन्ड कोणते झालेत,
नायट्रोजन हायड्रोजनमधले 6 बॉन्ड, म्हणजे इथं काय येईल 6 इंटू डेल्टा एच डिग्री, कोणते बॉन्ड आहेत 6, नायट्रोजन हायड्रोजन. आता इथं मग तुम्हाला ह्या व्हॅल्यू दिलं तर कोणत्या नायट्रोजन हायड्रोजन, नायट्रोजन नायट्रोजन, हायड्रोजन हायड्रोजन यांचे जे काय बॉन्ड एन्थाल्पीज असतील त्या बॉन्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू दिली जाते आणि त्या व्हॅल्यू पुट डाऊन जर तुम्ही याच्यामध्ये केल्या तर तुम्हाला त्याच्यावरून कशाची किंमत निघते, डेल्टा आर एच डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. म्हणजे हे तुम्हाला ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. ॲप्लिकेशन जमण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अशी स्ट्रक्चर म्हणजे बॉन्ड दाखवून तुम्हाला स्ट्रक्चर काढता आली तर त्या ठिकाणी तुम्ही टोटल किती बॉन्ड आहेत ते फाइंड आउट करू शकताय आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी जी काय तुम्हाला व्हॅल्यू शोधायची आहे ती व्हॅल्यूसुद्धा तुम्ही शोधू शकताय. CET आणि पुन्हा एकदा जे काय थेरी असेल त्या ठिकाणचे MCQ खूप इझी समजतात. फक्त बाळांनो प्रत्येक कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती कन्सेप्ट काय सांगते त्याच्यातून नेमकं काय मेनिंग बाहेर पडतं ते मेनिंग समजून घ्या. कन्सेप्ट काय सांगते ते समजून घ्या. तुम्हाला कुठलाही CETचा किंवा थेरीसाठी असणारा MCQ अजिबात अवघड जाणार नाही. आपण थेरीचे क्वेश्चन लिहू शकतो, पाठांतर केलं लिहिलं प्रश्न मिटला, पण तुम्हाला जे समजलं ते अप्लाय करता आलं पाहिजे तर त्याचा उपयोग होतो. आणि कन्सेप्ट तुम्हाला काय सांगते हे ज्यावेळी तुम्ही समजून घ्यायला सुरुवात कराल त्यावेळी तुमचा अभ्यास खूप इझी होऊन जाईल आणि डेफिनेटली तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट अगदी चांगल्या पद्धतीने समजलेली असेल.